मी 18 वर्षांची होते जेव्हा काका मला दुबईला घेऊन गेले होते. कारण माझे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. माझ्या काकूनेच मला लहानच मोठं केलं होतं आणि आता काकांनीच मला एका माणसाला विकून टाकले होते. ज्या व्यक्तीने मला विकत घेतले होते तो माझ्यासोबत कोणतेही वाईट काम करत नव्हता आणि नाही माझ्याकडून कोणतेही वाईट काम करून घेत होता. मला तर खूपच आश्चर्य वाटत होते. त्या माणसाकडे एक कामवाली बाई होती. ती मला इशाऱ्याने सांगायची की तू इथून पळून जा, नाही तर तुझ्यासोबतसुद्धा खूपच वाईट होईल. पण मी या अनोळखी देशात कुठे जाणार होते. मला इथे कोणीच ओळखत नव्हते. जेव्हा मी तिचं ऐकलं नाही तेव्हा ती एक दिवस मला जबरदस्ती एका कोठडीत घेऊन गेली आणि कोठडीतले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे तर मी माझ्या काकूंच्या घरीच राहत होते. एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. माझे मामा मला घेऊन जाणार होते, परंतु माझे काका म्हणाले की आमची मुलगी आमच्या घरीच राहील, आम्ही तिचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करू. म्हणून मी काकूंच्या घरीच राहत होते. काकूंनाही त्यांची मुलं होती. नेहमीच माझा तिरस्कार करत असायची, कारण मी अजिबात तिला आवडत नव्हते. ती घरातील सर्वच काम मला सांगायची. या सगळ्यात मी खुश होते, कारण मला राहायला तरी जागा मिळाली होती. हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती, कारण मामीकडे जाऊनही अशीच परिस्थिती राहिली असती. माझा मामा खूप चांगला होता, परंतु मामीनेही मला काकीसारखीच वागणूक दिली असती. हाच विचार करून मी शांत बसायचे. काम करून का होईना मला 3 वेळेचे जेवण तरी मिळत होते. घालायला कपडे देखील मिळत होते आणि याच्यापेक्षा जास्त मला काहीच नको हवे होते. कारण मला माहिती होती की आई वडील असल्यावर वेगळीच गोष्ट असते. आता तेच मला एकटीला सोडून गेले, म्हणून हेच आपले नशीब आहे असे समजून राहायचे. मी लहानपणापासून हेच पाहत आले होते. मी घरातील सगळी कामं करायचे, स्वयंपाक करायचे. पहिले ते सगळे लोक जेवायचे आणि उरलेले अन्न मी खायचे. त्यांच्या मुलांना जे कपडे आवडत नसायचे तेच कपडे मला मिळायचे. काका म्हणायचे आमच्या सोनूवर कुठलाही ड्रेस किंवा कुठलाही कलर चांगलाच दिसतो. मी पण आनंदाने ते कपडे घेत होते. कधी तर काकू मला तिच्या जुन्या साड्यांचा ड्रेस शिवून देत होती. माझे काका हे सर्व पाहून शांतच राहत होते, म्हणून मी कोणाकडूनच कसलीही अपेक्षा ठेवली नव्हती. मला वाटायचं की ही परिस्थिती अशीच राहणार आहे आणि माझे नशीब कधीच बदलू शकत नाही. परंतु हे चुकीचे होते, कारण नशीब बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा मी 18 वर्षांची झाले तेव्हा मी खूपच सुंदर दिसत होते. आमचे सगळे नातेवाईक हेच म्हणायचे की मी माझ्या आईसारखीच दिसते. माझी आईसुद्धा खूप सुंदर होती. त्या उलट माझी काकू एवढी सुंदर नव्हती. त्यामुळे ती माझ्या आईवर खूप जळायची आणि माझ्यावरही काकू जळत होती. माझा ती खूप राग करत होती, कारण त्यांची मुलगी एवढी सुंदर नव्हती. त्या दोघी मायलेकी मला नेहमीच काही ना काही वाईट साईड बोलत असायच्या, कायमच टोमणे देत होत्या. परंतु मी सगळे ऐकून घ्यायचे. मी काहीच बोलत नव्हते, कारण मी सुंदर आहे यात माझा काय दोष होता ना. एक दिवस काका जेव्हा घरी आले तेव्हा ते म्हणाले की सोनू बाळा, तुझ्यासाठी एक चांगले स्थळ आले आहे, म्हणून मी तुझं लग्न करण्याचा विचार केला आहे. आता तू 18 वर्षांचीही झाली आहेस. लग्न करायला काहीच हरकत नाही आणि लग्नानंतरच तुझी या घरापासून, तुझ्या काकूपासून सुटका होईल. मला तर एवढेच वाटते की माझी सोनू आनंदित राहायला हवी. मला आज काकांचं बोलणं ऐकून खूपच आनंद झाला होता की काकांना माझी किती काळजी वाटते आणि मी आहे की त्यांच्याविषयी वाईट विचार करायचे. परंतु मी तर अजून लग्नाचा देखील विचार केला नव्हता. पण जेव्हा काकांनी मला सांगितले घरापासून सुटका मिळेल, तुझ्या काकूच्या जाचापासून सुटका मिळेल, ते ऐकून मला खूप छान वाटले की आता माझं आयुष्य खूपच सोपं आणि आनंदित होईल. मला माझे स्वतःचे हक्काचे घर मिळेल. काका मला म्हणाले तू ही गोष्ट तुझ्या काकूंकडे बोलू नकोस, कारण ती यात आडकाठी करेल आणि चांगले स्थळ आपल्या हातातून निघून जाईल. आता मी खूपच आनंदी राहू लागले होते. मला वाटले की आता मला या घरापासून सुटका मिळेल आणि मी एक सुंदर जीवन जगेल. ते घर माझं स्वतःचं असेल आणि माझ्या पतीचे असेल. तिथे मी माझ्या मर्जीने राहू शकेल. कोणाचीही रोकठोक राहणार नाही. मी आता लग्नाची स्वप्न पाहायला लागले होते. माझ्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहायला लागले होते, कारण माझं वयही खूप जास्त नव्हते आणि मी अजून बाहेरचं जगही पाहिले नव्हते. आईबाबांच्या मृत्यूनंतर हे घरच माझं विश्व बनले होते. माझ्यासोबत झालेल्या प्रसंगांनी मी मोठी झाले होते.
एक दिवशी काका काकूला सांगत होते की मी सोनूचे लग्न ठरवून आलो आहे. तेव्हा मी त्यांचे बोलणे चोरून ऐकत होते. काकू काकांना म्हणाली की मुलगा काय करतो, कुठे राहतो? तेव्हा काका म्हणाले मुलगा दुबईला राहतो. त्यावर काकू म्हणाली तिचं लग्न एवढ्या चांगल्या ठिकाणी करायची काय गरज आहे? त्या मुलाला सोनू देण्यापेक्षा आपल्या मुलीचं लग्न त्या मुलाशी लावून द्यावा. परंतु माझ्या काकांनी माझ्या काकूंचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि एकट्याने माझ्या लग्नाची तयारी चालू केली. त्यांनी शॉपिंग केली. मी आणि माझे काका आम्ही दोघेही दुबईला जायला निघालो. ज्या दिवशी मी त्या घराच्या बाहेर पडले त्या दिवशी मला वाटले की आजपासून माझ्या सगळ्या अडचणी संपल्या. दुबईविषयी तर मी फक्त ऐकूनच होते. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी दुबईला जाईल. आणि आता तर तिथल्या व्यक्तीशी माझं लग्न होत आहे. म्हणजे माझं तर नशीबच उजळले. आता तर मी फक्त पैशांमध्ये खेळणार. मी आता स्वप्न पाहू लागले होते. परंतु माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता की स्वतःच्या मुलीला सोडून एवढे श्रीमंत आणि चांगल्या व्यक्तीशी काका माझे लग्न का करत आहे? परंतु मी स्वतःच समजवायचे की माझे काका एक चांगला माणूस आहे. परंतु त्याचे काकूसमोर काहीच चालत नव्हते. पण काका आज माझ्यासाठी काकूंशी भांडले. कारण मी लहानपणापासूनच काकाला पाहत आले आहे की प्रत्येक गोष्टीत माझ्यावर अन्याय होत आहे. तरीही मी सगळं सहन करत होते. म्हणून त्यांनी माझ्यावर दया करून किंवा माझ्याबद्दलच्या प्रेमापोटी काका हे सगळं करत असेल. जे काही होते, परंतु आता माझं आयुष्य बदलणार होते आणि मला या गोष्टीचा खूपच आनंद होत होता. आम्ही जेव्हा दुबईला पोहोचलो तेव्हा तिथली सुंदरता पाहून तर मला खूपच आश्चर्य वाटले. अजूनही असेच वाटत होते की मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत आहे. पण हे स्वप्न खोटं ठरायला नको अशी भीतीही वाटत होती. मी आणि काका आता एका आलिशान हॉटेलमध्ये थांबलो होतो. परंतु त्या हॉटेलमध्ये आम्ही एकच दिवस थांबलो आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही एका सुंदर घरात शिफ्ट झालो. परंतु काकाने मला अजूनही त्या व्यक्तीशी भेट घडवून दिली नव्हती ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं. आणि मीही त्या व्यक्तीबद्दल काकांना काहीही विचारले नाही. कारण इथे आल्यानंतर काका एकदमच बदलले होते. काका रोज मला बाहेर फिरायला घेऊन जात होते. वेगवेगळी ठिकाणे दाखवत होते आणि हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही परत घरी येत होतो. माझ्यासाठी तर हेच सुंदर आयुष्य होते. मला लग्न फक्त यासाठीच करायचे होते की माझं आयुष्य सोपं होईल, सुंदर होईल, सुखी होईल. मी माझ्या काकूला आणि त्यांच्या मुलांना आता कंटाळले होते. मला नेहमीच वाटायचे की मी कुठेतरी त्यांच्या घरापासून लांब निघून जावं. आणि आता तर ते लोक कुठेच नव्हते. फक्त मी होते आणि माझे स्वातंत्र्य होते. म्हणून मी काकाला नाही विचारले की ती व्यक्ती कोण आहे ज्याच्यासोबत माझे लग्न होणार आहे आणि तुम्ही माझं लग्न त्या व्यक्तीशी केव्हा लावून देणार आहात. मी तर माझे जीवन जगत होते. माझ्या आयुष्यात मग्न होते. आता आम्हाला इथे येऊन 2 आठवडे झाले होते आणि हे 2 आठवडे मी जे जीवन जगले ते माझ्या 18 वर्षांवर भारी होते. काका मला सकाळ संध्याकाळ विचारायचे की सोनू बाळा, तुला काय खायचे आहे, तुला काय पाहिजे? आणि मी जे सांगायचे ते मागून काका मला देत असे. हेच नाही तर त्यांनी मला नवीन नवीन कपडे पण घेऊन दिले होते. आम्ही दिवसभर इकडे तिकडे फिरायचो. जिथे आवडेल तिथल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण करायला जायचो. मी तर कधी विचारही केला नव्हता की काका जे कठीण परिस्थितीत आपले जीवन जगत होते ते या देशात येऊन कसे काय एवढे पैसे उधळत होते. मोठा प्रश्न तर हा होता की ते एवढा खर्च करून या देशात कसे काय आले होते. एवढे पैसे त्यांच्याकडे कुठून आले? कारण मला माहिती होते की भारतात ते महिन्याचा खर्च खूप मुश्किलने करत होते. कारण त्यांना खूपच कमी पगार होता. महिन्याच्या शेवटी तर नेहमीच आम्हाला कोणतीही वस्तू आणणे म्हणजे ती उधारच आणावी लागत होती. कारण महिन्याच्या शेवटी काकांकडे पैसेच उरत नसायचे. दुबईला येऊन तर मला असं वाटायला लागलं होतं जणू काही सगळंच बदललं आहे. तो जो काळ होता तो तर मला एखाद्या भयानक स्वप्नासारखा वाटत होता. आणि आता हे दुबईमधले दिवस म्हणजे माझ्यासाठी सुंदर स्वप्न होतं. कारण मी ज्या वस्तूवर बोट ठेवत होते
काका ती वस्तू मला लगेच आणून देत होते. ते असे पैसे उधळत होते की जणू काही त्यांना एखादा खजिना सापडला असावा किंवा त्यांना एखादी लॉटरी लागली असावी. 3 आठवड्यानंतर काका एक दिवस सकाळी सकाळी मला म्हणाले, सोनू बेटा, आज आपल्याला कुठेच जायचे नाही, कारण आज तुझा होणारा नवरा आपल्या घरी येणार आहे. मला तर विसरच पडला होता की इकडे आम्ही माझ्या लग्नासाठी आलो आहोत. परंतु मी शांत राहिले, कारण आता तर मला या देशातून परत जायचे नव्हते. जर काकांना भारतात परत जायचे आहे तर मला हे लग्न करावेच लागणार होते, कारण मला परत त्यांच्यासोबत जायचे नव्हते. काकांनी मला एक नवीन साडी घालायला दिली. ती साडी घालून मी छान तयारी केली आणि जेव्हा स्वतःला आरशात पाहिले तर मी स्वतःलाच म्हणाले, छान दिसतेस आहे सोनू. कारण या देशात माझे असे कोणीच नव्हते जे मला सांगू शकेल की तू छान दिसत आहेस. पण तेव्हाच माझे काका मी तयार झाले का हे पाहायला आतमध्ये आले आणि म्हणाले, सोनू बेटा, खूपच छान दिसतेस ग. थोड्याच वेळात आमच्या घरी एक माणूस आला. मला वाटले तो माणूस माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पाठवला असेल. परंतु माझे काका त्या माणसाला घेऊन एका रूममध्ये गेले आणि थोड्या वेळानंतर ते दोघेही बाहेर आले. त्यानंतर काका मला म्हणाले, सोनू बेटा, तू या व्यक्तीसोबत जा आणि हेच तुझे पती आहेत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस मला म्हणत होता की चल, मला लेट होत आहे. पण मी आश्चर्याने माझ्या काकांकडेच पाहत होते, कारण मला इतकं तरी माहिती होतं की तो व्यक्ती माझा पती होण्यासाठी मला त्याच्याशी लग्न करावे लागेल. लग्नच झाले नाही तर तो माझा पती कसा काय? मग मी त्या व्यक्तीसोबत कशी काय जाऊ? परंतु काकांनी स्वतः माझा हात पकडला आणि मला घराच्या बाहेर घेऊन आले. घराच्या बाहेर त्या व्यक्तीची गाडी उभी होती. काकांनी मला त्या गाडीत बसवले आणि तोही व्यक्ती गाडीत बसला. मी काकांना इशारा करून माझ्याजवळ बोलवले आणि त्यांच्या कानात म्हणाले, काका, त्या व्यक्तीसोबत मी कशी जाऊ शकते? आमचे तर अजून लग्नही झालं नाही. त्यावर काका म्हणाले, बेटा, तुझं त्यांच्याशी लग्न झालं आहे असेच समज. आजपासून तुझे ते पती आहेत आणि मी आजच आपल्या भारतात परत जात आहे. हे घरही यांचेच होते, ज्यात आपण 3 आठवड्यापासून राहत होतो. आणि हे सांगून काका गाडीजवळून मागे सरकले. आता तर मला खूपच रडायला येत होते, कारण माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला होता. मला वाटत होतं की काकांनी मला या व्यक्तीला नक्कीच विकले असणार, म्हणूनच काका एवढे पैसे उधळत होते. म्हणूनच या 3 आठवड्यात काकांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. मी म्हणेल ती वस्तू मला आणून दिली होती आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो होतो. ज्या व्यक्तीसोबत मी जात होते तो एकदम शांत होता आणि शांततेने गाडी चालवत होता. मी रडतच होते. त्यांनी माझ्या रडण्यावर तक्रारही केली नाही आणि मला शांतही केले नाही. गाडी एका मोठ्या महालासमोर येऊन थांबली. मला तर कळत नव्हते की हे घर आहे की राजा महाराजांचा राजवाडा, कारण कळतच नव्हते की त्या राजवाड्याची सुरुवात कुठून होते आणि कुठे संपते. तो व्यक्ती मला म्हणाला, गाडीतून उतर. मी जेव्हा गाडीमधून बाहेर उतरले तेव्हा तो राजवाडा पाहूनच खूपच आश्चर्यचकित झाले, कारण हे घर नाही तर एखादा राजमहलच होता. खूप सुंदर आणि आलिशान राजवाडा होता. त्या राजवाड्यासमोर एक मोठा लॉन होता. तिथे मोठ्या 6 गाड्या उभ्या होत्या आणि आम्ही आलो ती गाडी 7वी होती. 7ही गाड्या खूपच आलिशान होत्या. आम्ही गाडीतून उतरणारच एक माणूस पळत आला आणि त्याने गाडीच्या डिक्कीमधून माझे सामान काढले. त्यावरून मला समजले की तो इथला नोकर आहे. मला तर खूप आश्चर्य वाटत होतं, कारण हा माणूस किती श्रीमंत होता. मला थोडे समाधान वाटले की चला, माझ्या काकांनी मला ज्या माणसाला विकले तो खूपच श्रीमंत आहे. मी त्याला सांगून त्याच्याशी लग्न करेल व या सगळ्या घरावर आणि सगळ्या प्रॉपर्टीवर आता माझंच राज्य असेल, असा विचार करून मी मनातल्या मनात खूपच खुश होत होते. परंतु जेव्हा मी घरात गेले तेव्हा मला अजून 2 मुली दिसल्या. त्यावरून मला असा अंदाज आला की हा व्यक्ती या घरात एकटा राहत नाही. यांचे भाऊ बहीणही यांच्यासोबत राहत असावे. जेव्हा मी घरामध्ये गेले तेव्हा तिथे खूप सारे लोक होते, परंतु त्या सगळ्यांनी एकसारखे कपडे घातले होते. त्यावरून मी अंदाज लावला की ते सगळे नोकर असतील.
त्या नोकरांमध्ये एक म्हातारी बाई पण होती. तिचा पोशाखही त्या नोकरांसारखाच होता, म्हणजे ती सुद्धा या घराची नोकर होती. मी ज्या व्यक्तीसोबत या घरात आले होते त्या व्यक्तीने मला त्या म्हाताऱ्या बाईला सोपवून दिले व तिला म्हणाला, हिची काळजी घ्या, असं सांगून तो व्यक्ती त्याच्या रूममध्ये निघून गेला. ती म्हातारी बाई मला एका रूममध्ये घेऊन गेली. तो रूम खूपच सुंदर आणि आलिशान होता. त्याला खूपच सुंदर पद्धतीने सजवले होते. मला तर वाटत होते की तो रूम एखाद्या लहान मुलीचा असावा, कारण सगळीकडे गुलाबी कलरच्या वस्तू होत्या आणि सगळा रूम खूपच सुंदर होता. सगळ्यात चकित करणारी गोष्ट तर ही होती की जी म्हातारी बाई मला या रूममध्ये घेऊन आली होती तिला बोलताच येत नव्हते. ती एक मुकी म्हातारी होती. तिने मला इशाऱ्याने सांगितले की हा रूम तुझा आहे, इथे तुझ्या गरजेची प्रत्येक गोष्ट आहे, पण तरीही तुला काय हवे असेल तर मला आवाज दे. ती मला त्या रूममध्ये सोडून गेली. त्यानंतर मी तो रूम व्यवस्थित पाहिला. त्या रूमला जोडून बाथरूम होते आणि दुसऱ्या साईडला ड्रेसिंग रूम होता. त्या रूममध्ये सँडल, रुमाल, मेकअपचे सर्व सामान, वेगवेगळे ड्रेसेस आणि दुसऱ्या साईडला एक मोठा आरसा लावला होता. मला तर हे एखाद्या राजकुमारीचं जगच वाटत होतं. या 3 आठवड्यात मी दुबई जवळून पाहिली होती. इथे जास्त करून मुली जीन्स घालत होत्या. मी तर तसले कपडे कधीच पाहिले नव्हते, परंतु तेच कपडे जेव्हा मी इथल्या कपबोर्डमध्ये पाहिले तर मी स्वतःला थांबवू शकले नाही. म्हणून मी त्या कपड्यांमधला एक सुंदर ड्रेस घातला, मॅचिंग सँडल घातले व मेकअप केला आणि तयार होऊन रूममध्ये बसून राहिले, कारण मला कळतच नव्हते की मी इथून आता कुठे जाऊ. थोड्या वेळाने ती म्हातारी बाई आली आणि तिने मला इशाऱ्याने सांगितले की माझ्यासोबत खाली चल. मी त्या बाईसोबत खाली गेले तेव्हा डायनिंग टेबलवर जेवण ठेवले होते. तिने मला इशाऱ्यानेच बसून जेवायला सांगितले. तसंही मला खूप भूक लागली होती. मी लगेच त्या टेबलवर बसून जेवण केले. मला तर त्या म्हातारी बाईचं नावसुद्धा माहिती नव्हतं आणि नाही ती मला तिचं नाव सांगू शकत होती. त्यानंतर मी लॉनमध्ये फिरायला गेले. लॉनमध्ये मला जाण्यासाठी कोणीही रागवले नाही आणि नाही मी कोणाला विचारले. मी लॉनमध्ये थोड्या वेळ फिरले आणि थोड्या वेळानंतर मी माझ्या रूममध्ये आले. त्या रूममध्ये TV पण लावलेला होता. मी थोड्या वेळ TV पाहिला. वाटत होते की थोड्या वेळात माझा होणारा नवरा येईल आणि मला म्हणेल की आपले लग्न झाले आहे. परंतु दुपारची रात्र झाली, पण त्या रूममध्ये कोणीही आले नाही आणि कोणी मला बाहेरही बोलवले नाही. रात्री जेव्हा मला खूपच बोर व्हायला लागले तेव्हा मी रूमच्या बाहेर आले तेव्हा समोरच किचन होतं. इथे काही नोकर जेवण बनवत होते. तेव्हाच त्या म्हाताऱ्या मोलकरणीने मला इशाऱ्यातच विचारले की काय हवं आहे का. मी म्हणाले, मला जे पाहिजे मी ते स्वतः घेईन. तुम्हाला तुमचे सर कुठे गेले आहेत ते माहिती आहे का. त्यावर ती इशाऱ्यानेच म्हणाली, नाही, आम्हाला माहिती नाही, कारण ते स्वतः त्यांच्या मर्जीचे मालिक आहेत. मग थोड्या वेळात मी जेवण केले आणि माझ्या रूममध्ये निघून गेले. रूमच्या दाराला लॉक लावून शांततेत झोपले. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा रूममध्ये मी एकटीच होते. मी माझं सर्व आवरून जेव्हा खाली आले तेव्हा ती म्हातारी बाई नाश्ता टेबलवर लावत होती. आता हे असेच चालू होते. मी ज्या व्यक्तीसोबत इथे आले होते त्याचे नाव सुमित होते. ते मला घरात दिसतच नव्हते आणि दिसले तरी माझ्याशी हॅलो हाय करून निघून जात होते. आता मला इथे येऊन 1 महिना झाला होता. या 1 महिन्यात मी सुमितला फक्त 4 ते 5 वेळाच पाहिले होते, ते सुद्धा जेवण करताना किंवा बाहेरच्या आवारात फिरताना. त्यांची मला कोणत्याच गोष्टीसाठी रोकटोक नव्हती. ह्या 1 महिन्यात माझं संपूर्ण राजवाडा पाहून झाला होता. मला जेव्हा वाटायचे तेव्हा झोपायचे, जेव्हा वाटायचे तेव्हा बाहेर फिरून यायचे. जो व्यक्ती मला इथे विकत घेऊन आला होता त्यांनी माझ्यावर कुठलीच जबरदस्ती केली नव्हती किंवा माझ्याकडून कुठलेही वाईट काम करून घेतले नव्हते. त्याने तर मला अजूनही त्याची बायको देखील मानले नव्हते. शेवटी हा प्रश्न होताच की त्या माणसाने मग मला विकत का घेतले होते. एक दिवस मी लॉनमध्ये बसले होते तेव्हा सुमितही माझ्याजवळ येऊन बसले. मला वाटले आज त्यांच्याजवळ माझ्यासाठी वेळ आहे. त्यांनी मला विचारले की तुझे नाव काय आहे.
तू कुठे राहत होतीस? तू किती शिकलेली आहेस? याआधी काय करत होतीस? तुझ्या घरात कोण कोण आहेत? तो मला एवढं सगळं विचारत होता. मला खूपच आश्चर्य वाटले की ज्याने मला विकत घेतले आहे त्याला माझ्याविषयी तर काहीच माहिती नाही. तरीही त्यांनी मला विकत का घेतले असावे? परंतु मला त्यांच्याशी बोलायला आवडत होते, कारण घरात फक्त नोकर राहत होते. तसे तर सुमितचे नातेवाईक राहायचे, पण ते त्यांच्या कामांमध्ये कायमच व्यस्त असायचे आणि घरातले नोकर त्यांच्या कामाशी काम ठेवत होते. एक मोलकरीण माझ्याबरोबर 24 तास असायची, परंतु तिलाही बोलता येत नव्हते. परंतु मला तर खूपच बोलायला आवडत होते. थोडा वेळ झाल्यानंतर सुमित निघून गेले आणि त्यांचे नातेवाईकही तिथे नव्हते. आणि सुमित जाताच माझ्यासोबत असणाऱ्या त्या म्हाताऱ्या मोलकरणीने इशाऱ्याने मला जे सांगितले ते पाहून तर मला धक्काच बसला. कारण ती म्हातारी बाई म्हणत होती की तुला जेवढ्या लवकर इथून पळून जाता येईल तेवढ्या लवकरात लवकर तू इथून पळून जा, नाहीतर खूपच वाईट परिणाम होतील. आधी तर मला तिचे इशारे कळत नव्हते, पण तिच्या आता सहवासात राहून राहून तिचे प्रत्येक इशारे मला कळायला लागले होते. मी तिला विचारले की असं काय होणार आहे जे एवढं वाईट आहे? ती मला काहीही न बोलता तिथून निघून गेली. परंतु ती आता मी एकटी असताना मला नेहमीच सांगू लागली की इथून पळून जा. परंतु ह्या परक्या देशात मी कुठे जाणार होते? मी तर इथे कोणालाच ओळखतही नव्हते आणि इथे येताना मला माझे काका घेऊन आले होते. मला ह्या घराचा कोपरा न कोपरा माहिती होता, कारण मला इथे कुठलेच काम नव्हते. मी फ्री असल्याकारणाने राजवाडा फिरत असायचे. परंतु हा राजवाडा फिरत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथली तळघरातील रूम एक नेहमीच लॉक असायची. ती रूम सोडली तर सगळा राजवाडा माझा पाहून झाला होता. मला माहिती करून घ्यायचे होते की मला इथे का आणले आहे. ज्याने मला विकत घेतले तो मला साधा भेटतही नव्हता आणि ती म्हातारी मला इथून का पळून जायला सांगत होती. परंतु मला माझ्या काकांच्या घरी जायचे नव्हते, म्हणून मी त्या बाईकडे जास्त लक्ष दिले नाही. तिचे काहीच ऐकले नाही. मी तिचे ऐकत नाही म्हणून एके दिवशी त्या म्हातारीबाईने माझा हात पकडला आणि जबरदस्ती त्या तळघरातील रूममध्ये घेऊन गेली. जो रूम नेहमीच लॉक असायचा तो रूम तोच होता. त्या रूमच्या भिंतीला तिने काय केले माहिती नाही, कारण एका बाजूने त्या रूमची भिंत उघडली. म्हणजे ती भिंत नव्हती तर तो एक कोठडीचा दरवाजा होता. तिने मला जबरदस्तीने त्या कोठडीत नेले. त्या कोठडीत जाऊन मी जे काही पाहिले ते पाहून तर मला वाटत होते की कोणीतरी माझ्या पायाखालची जमीन काढून घेतली आहे. कारण या कोठडीत तर त्या बाईने मला इशाऱ्यानेच सांगितले की तुझी ही स्थिती अशाच प्रकारे होईल. मी तर त्या जागेवर थांबू शकत नव्हते, म्हणून मी पळतच बाहेर आले. ती मोलकरीण म्हातारी सुद्धा माझ्या मागे मागे आली. तिने त्या कोठडीचा दरवाजा बंद केला. आता मी नेहमीच चिंतेत असायचे. मी त्या म्हाताऱ्या मोलकरणीला म्हणाले, मला तर या परक्या देशात काहीच माहिती नाही आणि माझ्या काकांनी तर मला या माणसाला विकले आहे. माझे या जगात कोणीच नाही आणि या देशात तर मला कोणी ओळखतही नाही आणि मीही कोणाला ओळखत नाही. मग मी इथून परत कशी जाऊ शकते आणि कुठे जाऊ शकते? त्यावर ती मोलकरीण मला म्हणाली, तू या देशात मोलमजुरी करून स्वतःचे पोट भरू शकतेस, परंतु तू इथे थांबू नकोस, इथून पळून जा. कोठडीतले दृश्य पाहून मला खूप भीती वाटत होती, म्हणून तर इथे मला राहायचे नव्हते. माझ्याजवळ थोडे पैसे होते. मी ते घेतले आणि राजवाड्यामधून पळून बाहेर आले. मला नव्हते माहिती की मी त्या राजवाड्यामधून बाहेर निघाल्यावर कुठे जाणार होते. या देशात मी फिरायला गेले असेल तर ते माझ्या काकांसोबतच गेले होते. मी आजपर्यंत एकटीच कुठे फिरले नव्हते, म्हणून माझ्या लक्षात काहीच राहिले नव्हते आणि मी जास्त शिकलेली देखील नव्हते. त्यामुळे मी कोणालाच काही विचारू शकत नव्हते. राजवाड्यामधून बाहेर निघाल्यावर मी बाहेर बसले होते. आता तर दुपार होऊन संध्याकाळ झाली होती. मी रस्त्याच्या कडेने चालतच होते. रस्त्याने चालताना मी फक्त हाच विचार करत होते की मी त्या घरात परत जायला नको आणि परत गेले तर माहिती नाही माझ्यासोबत काय होईल. माझ्या डोक्यात तर त्या कोठडीविषयी विचार चालू होते, परंतु मनात एकदाही आले नाही की
की मी एका परक्या देशात असं रस्त्याच्या कडेने चालत आहे, तेही संध्याकाळच्या वेळेला. इथेही माझ्यासोबत काहीही वाईट होऊ शकते. आणि अचानकच दुसऱ्या बाजूने 2 मुलं माझ्याजवळ आले आणि ते माझ्यासोबत जबरदस्ती करू लागले. माझं नाव विचारू लागले, मला त्रास देऊ लागले. मी मदतीसाठी ओरडायला लागले, परंतु ते आता जास्तच त्रास देऊ लागले होते. थोड्याच वेळ झाला होता की एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीमधून सुमित बाहेर निघाले. त्यांनी त्या मुलांना काहीतरी सांगितले, तर ते तिथून पळून गेले. काय सांगितले मला सुद्धा कळाले नाही. सुमितने माझा हात धरून मला गाडीत बसवले आणि मला काहीही न विचारता गाडी स्टार्ट केली. मला ते खूप रागात दिसत होते. मी परत त्याच व्यक्तीला पाहून खूप टेन्शनमध्ये आले होते. त्यांनी गाडी राजवाड्याकडे नेली. जेव्हा गाडी राजवाड्याजवळ आली तेव्हा त्यांनी गाडी थांबवली आणि गाडीचा दरवाजा उघडून माझा हात धरून मला जोरात ओढत नेले आणि राजवाड्यामध्ये सोफ्यावर बसवले. आणि ते मला रागात विचारू लागले की कुठे गेली होतीस, कोणाला सांगून गेली होतीस आणि का गेली होतीस. त्यांचं ते रागात बोलणं ऐकून मी रडायला लागले आणि रडतच म्हणाले, मला मरायचे नाही. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासारख्या गरीब मुलींशी लग्न करता आणि त्याच मुलींना त्या खालच्या कोठडीत घेऊन जाता आणि मारून टाकता. मी जेव्हा त्या कोठडीत गेले होते तिथे मी बरेच हाडांचे सापळे पाहिले आहे. त्यावर सुमित म्हणाले, ते सापळे त्या लोकांचे आहेत जे आमच्या विरुद्ध काम करतात. त्या लोकांना उचलून त्या कोठडीत दाबून दिले जाते, मग ते काही दिवसांनी मृत्युमुखी पडतात. त्यानंतर सुमितने मला जे काही सांगितले ते ऐकून मला मोठाच धक्का बसला. त्यांनी सांगितले की सोनू, तुला विकत घेणारा माणूस मी नाही, आमचे बॉस आहेत. मी तर फक्त तुला घेण्यासाठी आलो होतो आणि त्यांनीच मला तुझ्यासोबत या महालात राहायला सांगितले, कारण तू त्यांची जबाबदारी आहेत. त्यांनी तुला यासाठी विकत घेतले कारण त्यांना एक सुंदर मुलगी हवी होती. ते सुंदर मुलीच्या शोधात होते जिला ते त्यांची मुलगी म्हणून दाखवणार होते. कारण त्यांनी आमच्या गँगच्या सदस्यांना सांगितले आहे की त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. त्यांनी तर लग्न केले नव्हते, परंतु त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते जी खूपच सुंदर होती. एके दिवशी त्यांच्या शत्रूंनी त्या मुलीला किडनॅप केले आणि बाहेरच्या देशात वाईट कामासाठी पाठवले, परंतु तिने ते वाईट काम केले नाही आणि तिकडेच आत्महत्या केली. मी विचारले, मग तुमच्या बॉसला सुंदर मुलगीच का पाहिजे. त्यावर सुमित म्हणाले, तुला विकत घेण्यामागे एक ध्येय आहे. आमच्या विरुद्ध जी गँग आहे त्यांच्याजवळ 6 मुली होत्या आणि ते त्या मुलींना फॉरेन कंट्रीमध्ये विकणार होते, परंतु आमच्या बॉसला त्यांना वाचवायचे होते कारण त्यांना त्यांच्या मुलीसारखे हाल होऊन द्यायचे नव्हते. आणि जेव्हा त्यांनी त्यांना वाचवले तेव्हा आमच्या गँगच्या लोकांनी आमच्या बॉसला विचारले की बॉसला त्या मुलींविषयी एवढं प्रेम का आहे, एवढी आपुलकी का आहे. त्यावर बॉस म्हणाले, कारण मलाही एक मुलगी आहे, मी एक मुलीचा बाप आहे आणि ह्या मुलीही मला माझ्या मुलींसारख्याच आहेत. यांनाही मी माझ्या महालात ठेवणार आहे आणि माझ्या मुलीप्रमाणे सगळ्या सुखसुविधा देणार आहे. आमच्या गँगला तुला बॉसची मुलगी म्हणून दाखवायची आहे कारण तू बॉसच्या वारलेल्या मुलीसारखीच दिसते. तुझ्या काकांना हे सगळं सांगितलं असतं तर त्यांनी आमचं ऐकलं नसतं, म्हणून बॉसच्या जागेवर मी तुला घ्यायला आलो व तुझ्या काकांना सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. परंतु असे काहीही नाही. काकांना भरपूर पैसे यासाठी दिले होते की ते परत तुझ्या आयुष्यात आडवे येणार नाही. बॉस आज येणार आहेत. आता तू त्यांची खरंच मुलगी आहे, कारण तुझा फोटो पाहताच ते म्हणाले की ही माझ्या मुलीसारखीच दिसते. आता ही आपल्या महालातच राहील, तिला कसलीच कमी पडू देऊ नका. सुमितचं हे बोलणं ऐकून मला तर खूप मोठा झटका लागला होता. थोड्याच वेळात सुमितचे बॉस आले आणि आल्या आल्या ते माझ्या रूमकडे आले आणि मला म्हणाले, समैरा, बेटा समैरा. मी ओढून पाहिले तर कोणीतरी म्हातारा माणूस मला समैरा म्हणत होता. मी म्हणाले, माझे नाव समैरा नाही, सोनू आहे. त्यावर ते म्हणाले, बेटा तू माझ्यासाठी माझी समैराच आहे. माझ्या मुलीचे नाव समैरा होते आणि तुला पाहताच मला तिची आठवण येते. हे ऐकून मला खूपच आनंद झाला, कारण सुमित जे सांगत होते ते सर्व खरंच होते. मी त्यांना माझे बाबा मानले होते. त्यांनी मला आजपर्यंत कोणताही त्रास दिला नव्हता.
म्हणून त्यांनी जे गुपित ठेवले होते मी मनातल्या मनात त्यांना त्यासाठी क्षमा केली होती. काही दिवसांनी माझ्या बाबांनी माझं लग्न सुमितसोबत लावून दिले आणि त्यांच्या गँगच्या लोकांना आमच्या लग्नात बोलवले. लग्नात आलेल्या त्यांच्या गँग मेंबर्सने मला पाहिले आणि त्यांना पटले की खरंच बॉसला मुलगी आहे. नंतर 2 दिवसांनी त्या 6 मुलींना आमच्या महालात सोडले. बाबांनी वकिलाला बोलावून कोणत्या तरी कागदांवर आम्हाला सह्या करायला लावल्या आणि त्यांनी ही सही केली. म्हणजे आता आम्ही बाबांच्या कायद्याने मुली आहोत. बाबांना आता 1 नाही तर 7 मुली होत्या. त्यांनी त्यांचा सांभाळही छान पद्धतीने केला होता आणि त्यांना कसलीही कमी पडून दिली नव्हती. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.